सीताचं लग्न झाल्यावर 2 वर्षांनी तिला मुलगा झाला. सीता आणि तिचा नवरा खूप खुश होते. दोघेही मजुरीचं काम करायचे. सीताला सासू सासरे नव्हते. तिच्या माहेरची परिस्थितीही हलाखीची होती. तरीही दोघेही आपला संसार खूप सुखाने करत होते. त्या मुलाचं नाव मोठ्या आनंदाने तिचा नवरा युवराज असं ठेवतो. तो ठरवतो की आपल्या आयुष्यात आपण जे भोगले आहे तो माझा मुलगा कधीही भोगणार नाही. त्याला एखाद्या राजकुमारासारखं ठेवणार. सीता डिलिव्हरी झाल्यापासून घरीच असते. ती कामावर जात नव्हती. तिचा नवरा मुलाला चांगलं आयुष्य देण्यासाठी खूप कष्ट करत होता आणि एक दिवस तो एक जुनी मोटरसायकल विकत घेतो. त्याचे कामावरचे मित्र बोलतात की आम्हाला पार्टी पाहिजे. त्याला खूप आग्रह करतात आणि त्याला दारू पाजतात. दारूच्या नशेत घरी परत येताना त्याचा खूप मोठा अपघात होतो आणि जागीच तो मरण पावतो. हे सीताला समजल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. युवराज खूप लहान असतो, त्यामुळे आता कामाला कसं जावो हा प्रश्न तिला पडतो. घरात दुसरं कोणीही नसतं, पण तिला युवराजसाठी तिच्या नवऱ्याने पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं असतं. म्हणून ती त्याला घेऊन लोकांच्या शेतात मजुरीचं काम करते. लोकांनी दिलेलं शिळं-पाकं अन्न खाऊन दिवस काढत होती आणि युवराजला शाळा शिकवत होती. युवराज आता मोठा झाला होता. तो कॉलेजला होता. एक दिवस युवराजला घरी यायला खूप उशीर होतो. आई त्याची वाट पाहत असते. तिच्या मनात खूप प्रश्न उभे राहतात. रात्रीचे 12 वाजले तरी तो आलेला नसतो. तिचा जीव कासावीस होतो. तेवढ्यात तिला दारात एक मोटरसायकलचा उजेड दिसतो. ती थोडी पुढे जाते आणि बघते तर युवराज आलेला असतो. त्याला पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण तो दारू पिऊन आलेला असतो आणि मित्राची गाडी घेऊन आलेला असतो. थोड्या वेळासाठी तिच्या डोळ्यापुढे तिच्या नवऱ्याचं चित्र उभा राहतं. ती त्याला जाब विचारते, पण तो तिलाच रागवतो. काय ग तुझं सारखं हे करू नको ते करू नको. आयुष्य जगणं काय असतं ना ते माझ्या मित्रांकडे बघ, मग तुला कळेल. माझ्याकडे कधी त्यांना पार्टी द्यायला पैसे देखील नसतात. चिडवतात मला ते. कंटाळा आलाय मला आता असल्या आयुष्याचा. आई बोलते, बाळा मी कमी पडले का रे तुला वाढवण्यात. तो रागात बोलतो, मला नाही माहित. आई बोलते, बरं तू जेवून झोप. तो बोलतो, नको मला जेवण, मी बाहेरून जेवून आलोय आणि जाऊन झोपतो. आई मात्र दिवसभर काम करून थकून गेलेली असते. मुलाच्या काळजीत तीही जेवलेली नसते. तिच्या डोक्यात आपण आपल्या मुलाला संस्कार लावण्यात कमी पडलो असे विचार येत असतात आणि तशीच उपाशी पोटी ती जागेवर झोपी जाते. युवराज दुसऱ्या दिवशी उठतो आणि त्याला आपण आईला खूप काही बोललो याचं खूप वाईट वाटतं. म्हणून तो आईची माफी मागायला जातो, पण आई अजून उठलेली नसते. त्याला आश्चर्य वाटतं, अरे आई आज का उठली नाही, रोज तर लवकर उठते. तो आईला उठवायला जातो तर आई उठत नाही. ती आता कधीही न उठण्यासाठी झोपलेली असते. तो खूप जोरजोरात आईला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, पण आता त्याचा काही उपयोग नसतो. आई त्याला सोडून कायमची गेलेली असते. त्याला आपल्या वागण्याचा खूप पश्चाताप होतो, पण वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काहीही उपयोग होत नाही.